अशी एक लग्नगाठ भाग 9। नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा। गाडीत दोघेही प्रेमाची स्वप्ने बघत असताना पाऊस थांबतो। दोघेही भानावर येतात। खूप वेळ झालेली असते म्हणून श्रेयस लवकरच गाडी स्टार्ट करतो आणि श्रेयस तृप्तीला त्याच्या घरी पोहोचवतो। तिच्याकडे प्रेमळ नजरेने बघून बाय करतो आणि तो त्याच्या घराकडे गाडी वळवतो। आता पुढे तृप्ती घरात घुसली, अगदी आनंदाने गुणगुणतच। तिला बघून तिची बहीण प्रिया दीदी आलीस म्हणून समोर आली आणि उत्साहातच विचारू लागली, दीदी काय काय घेतलं जीजूंनी? आईस्क्रीम पण खाल्ली ना? खरंच दीदी जीजू किती मस्त आहेत ना? तृप्तीने हसत हसतच तिचे गालगुच्चे पकडले। हो ग प्रिया, असं म्हणून तिच्या हाताला पकडून तिच्याच मस्तीत गरागरा फिरू लागली आणि बहिणीला मिठीत ओढून घेतले। सतत किरकिर आणि भांडण करणारी आपली दीदी एवढी मस्तीत, आनंदात आणि खूप खुश आहे, तिला पाहून प्रियाला सुद्धा छान वाटत होतं। प्रिया तिची सावत्र बहीण जरी असली तरी तिची आईसारखी ती नव्हती। दोघं बहिणीचं प्रेम जमायचं। तृप्तीसुद्धा प्रियाला खूप जीव लावायची आणि प्रियाचेही आपल्या मोठ्या बहिणीवर खूप माया होती। त्या दोघांची मस्ती पाहून आई ओरडली, तृप्ती, माहीत आहे मलाही तुझं लग्न ठरलं आहे म्हणून तू खूप खुशीत आहेस आणि नवऱ्यासोबत शॉपिंगला गेली होती, पण त्यात एवढं दाखवायचं कशाला? लाज नावाची चीज नाहीच का तुला? तृप्ती अगदी हिरमुसली होती। काय बोलावे तिला कळलेच नाही। ती प्रियाला फक्त मी कपडे चेंज करून येते असं सांगून तिच्या रूममध्ये गेली। तिच्या सावत्र आईच्या बोलण्याने तिला थोडं वाईट वाटलं, पण तिने दुर्लक्ष केले। असंही ती स्वतःला सावरायला खूप शिकली होती। सावत्र आईचे टोचून बोलणे सहन करत होती। ती सध्या खूप आनंदात होती। श्रेयससारखा हँडसम, श्रीमंत आणि खूप प्रेम करणारा नवरा तिला मिळणार होता। आपल्याला एक दिवस या घरातून जायचं आहे म्हणून छोट्या मोठ्या तिला सतावणाऱ्या घटनांना ती दुर्लक्ष करायची। तिकडे पटोले हाऊसमध्ये श्रेयस इंडस्ट्रीजचा मालक रविकांत पटोले यांचे एकुलते एक वारसदार श्रेयस पटोले आपली गाडी पार्किंग करून अगदी आपल्याच मस्तीत थोडेसे नाचत आणि सिटी वाजवत गाणी म्हणत, गाडीची चावी बोटांवर गरगर फिरवत गाणं गुणगुणतच तो घरात घुसतो आणि वरच्या रूममध्ये जातो। श्रेयसची बहीण त्याच्याकडे बघतच आईला बोलते, आई बघ ना ग दादाकडे, दादासाठी मौसम बदलला, दादा बघ कसा आपल्याच मस्तीत गाणे म्हणतो आहे, आपल्याकडे लक्षसुद्धा नाही त्याचे। वहिनीला भेटून आला ना, बघ आत्तापासून आपल्याकडे कसा दुर्लक्ष करतो आहे, नाहीतर घरात पाऊल टाकल्याबरोबर आई आई करायचा। तिची आईसुद्धा हसली आणि म्हणाली, जागं काम कर ना तुझं, काय त्या पोराच्या मागे लागते? तशी रुही बोलते, तुझा मुलगा कसाही वागला तरी तुला दादाच गोड लागतो, तुझ्याकडे दुर्लक्ष करतो तरी पण। तेवढ्यात श्रेयस कपडे बदलवून खाली येतो आणि रुहीचे बोलणे ऐकतो, काय ग झिपरे, काय आईचे कान भरते आहे माझ्या विरुद्ध, तो तिला बोलतो। तेवढ्यात रुही रडण्याचे नाटक करून, आई बघना कसा बोलतो हा दादा। आई तिच्यावर ओरडते आणि सांगते, अगं तू स्वतःहून का नाव घेतेस त्याचे? तो तिला अंगठा खाली करून दाखवतो आणि चिडवतो। ती पण त्याला जीभ दाखवत चिडवते आणि सांगते, थांब, वहिनीला येऊ दे, तुझ्या विरुद्ध तिचेच कान भरीन मग बघशील, बघते तुझी मज्जा। वहिनीचं नाव काढताच त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माईल येते। तो तिच्या डोक्यावर टपली मारून सिटी वाजवतच किचनमध्ये जातो आणि आईच्या गळ्यात हात टाकून लाडाने म्हणतो, आई भूक लागली, काय बनवलं आहेस आज? आईसुद्धा त्याच्या गालावर हळूच थाप मारून म्हणते, आज माझ्या बाळाला आईवरील प्रेम कसं काय उतू जातंय? त्यांच्या घरातली कामवाली कलाबाई लादी पुसत असताना गालातल्या गालात हसते। रुही विचारते,
कलाबाई, अजून तू का हसते आहेस? अव धाकल्या बाईसाहेब, मी बघते दररोज धाकल्या मालकांसनी. जेव्हा बघावं तेव्हा हातात फाईलचा गठ्ठा, फाईलीत तोंड खुपसायचं, त्या लॅपटॉप काय असतं त्याचं बटणं दाबत बसायचं, सदा चेहरा गंभीर. असंच रूप त्याचं बघायला मिळायचं रोज. आणि आज मात्र किती रोमॅन्टिक आणि गोड स्माईल करत आहेत आणि आईला किती लाडे लाडे बोलत आहेत. त्यांचं असं गोड रूप पहिल्यांदाच बघायला मिळालं. रुही कलाबाईच्या कानात कुजबुजते. कला, एक सांगू का? ही सगळी माझ्या वहिनीची जादू, दादावर केलेली. तशीच ती कलाबाई म्हणाली. अजून घरात आली नाही तेवढ्यात धाकल्या मालकांचा मूडच बदलवला. घरात येतील तेव्हा नंदनवन होईल घराचं. त्या दोघांचे बोलणे ऐकत श्रेयसची आई बाहेर येतात आणि हसतच म्हणतात, म्हणूनच सुनेला लक्ष्मी म्हणतात. ते काही खोटं आहे का? रात्री सगळेजण हसत खेळत जेवतात. उद्या साखरपुडा असतो. सगळे मिळून त्याची चर्चा करतात. श्रेयसची आई म्हणतात, चला लवकर झोपा आता, सकाळी लवकर उठून तयारी करावी लागेल. सगळे झोपतात पण श्रेयसला मात्र झोप येत नाही. श्रेयस खूप खुश असतो. दुपारच्या गाडीतल्या तृप्तीसोबतच्या आठवणींनी स्वतःचीच हसतो. पुन्हा पुन्हा तिचा सुंदर गोड रूप त्याच्या डोळ्यासमोर येते. तो त्याच्या मनातच म्हणतो, अरे. रुही म्हणते, दादा असा नव्हता, खरंच मी तसा नव्हतो. आणि स्वतःच हसून मनाशीच बोलतो, ही पोरगी मला वेड लावेल वाटतं. खूप वेळपर्यंत तृप्तीचाच विचार करून कधीतरी त्याला झोप लागते. झोपेतही तिचंच स्वप्न पाहतो. सकाळी उठून सगळेजण लवकर तयारी करून साखरपुड्यासाठी निघतात. तृप्तीच्या पसंतीचा ड्रेस श्रेयसने साखरपुड्यासाठी घातलेला असतो. त्या ड्रेसमध्ये तो जबरदस्त हँडसम दिसतो. त्याची आई त्याच्या कानामागे काजळाचा ठिपका लावतो. त्याला नजर लागू नये म्हणून कितीही केलं तर आईचं हृदय ते. त्यांची गाडी तृप्तीच्या घराकडे साखरपुड्यासाठी निघते. रस्त्यातही श्रेयस आणि रुही दोन्ही भाऊ बहिणींचं एकमेकांना चिडवणे, मस्ती करणे चालूच असते. आपला मुलगा शांत आणि गंभीर राहणारा, सतत कामात असणारा मुलगा 2 दिवसापासून किती मोकळेपणाने हसतो खेळतो आहे हे पाहून त्याची आई खूप खुश होतात. आणि हे सगळं आपल्या सुनेमुळे घडलं म्हणून सुनेबद्दलही प्रेम दाटून येत होतं. साखरपुडा अगदी घरातल्या घरात केला जात होता. थोडीसेच जवळचे नातलग फक्त बोलावले होते. हाल खूप छान सजवला होता. श्रेयसची फॅमिली आणि पाहुणे मंडळी सगळे हॉलमध्ये तृप्तीची वाट पाहत होते. तिची मैत्रीण प्राचीने तिला तयार करून आणले. चॉकलेटी रंगाचा घागरा, ओढणी, त्यावर चांदीचा वर्कके असलेली डिझाईन, काठाला मोराची डिझाईन असा भरजरी पेहराव तिने केला होता. मोकळे केस सोडलेले आजूबाजूच्या 2 बटामध्ये घेऊन क्लिप लावलेले होते. वरून अबोलीचा गजरा डोक्याला लावलेला होता. नाकामध्ये नथ, कपाळाला चंद्रकोर सारखी टिकली लावलेली. अशा पारंपरिक पोशाखात आणि पारंपरिक मेकअपमध्ये तिचं रूप अगदी जबरदस्त खुलून आलं होतं. श्रेयस तिच्याकडे टक लावून अगदी वेडावल्यासारखा पाहत होता. रुहीने त्याला कोपर खडी मारली. दादा, इतके एकटक फान हरपलेले पाहू नको. सगळे पाहत आहेत तुझ्याकडे. वहिनीला प्रथमच नाही पाहत आहेस तू, भरपूर वेळा पाहिलं गेलं आहे. तिच्या बोलण्याने त्याने खाली मान घातली आणि स्वतःशीच म्हणाला, या वेळीला काय माहीत किती वेळा पाहिलं तरी प्रत्येक वेळा तृप्ती वेगळंच रूप दर्शवते. त्यात मी तरी काय करू? हिच्या रूपानं मी वेडा होईन की काय? मला सांभाळून राहावं लागेल. त्या दोघांना एकमेकांसमोर पाटावर उभं करण्यात आलं. दोघांनी एकमेकांना अंगठी घातली. नीताने फळफळावळ, नारळ, गहू असे सगळे वस्तू टाकून आपल्या घरात येणाऱ्या लक्ष्मीची खोड भरली. सगळ्यांनी एकमेकांची छेड काढत हसत खेळत जेवण केले.
आणि साखरपुडा समाप्त झाला. लग्नाची तारीख फिक्स करण्यासाठी ब्राह्मणाला पण बोलावले होते. ब्राह्मणाने सांगितले, एवढ्या 10 दिवसातच लग्नाचा मुहूर्त निघतो, नाहीतर मग डायरेक्ट 6 महिन्यातच मुहूर्त निघेल आणि तेव्हाच लग्न होईल. सगळ्यांनी मिळून 10 दिवसात निघतो तोच मुहूर्त लग्नाचा ठरवला होता आणि सगळेजण एकमेकांचा निरोप घेऊन निघून गेले. तर हा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.